त्यांच्याकडून आम्हाला न मागता ही सायकल मिळाली आहे मॅन ऑफ द सिरीज म्हणून. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तर त्यांनी हा स्वागत आणि सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतोय. तर पंडितजी सुरुंग या स्पर्धेचे आयोजक आहेत, मुख्य आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. संजयजी वळवी, आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. चला संजय कोम, आपण जरी त्याला असाल तर आपण या. अरुणजी कोम, चला आपण खुर्चीमध्ये बसून घ्यायचं आहे. आपण थोडक्यात जो आपला कार्यक्रम आहे तो आपण इथे पार पाडणार आहोत. त्यानंतर आपण पाहतोय चिंतामणजी थापड यांचा आपण इथे स्वागत आणि सन्मान करतोय. तर सुभाष लोखंडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपण जे आपले ऑफिशियल आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय. देवानंदजी वलवी जे आपले ऑफिशियल अंपायर आहेत, पंच आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय. सुभाष जी लोखंडे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. सलग 4 दिवस त्यांचं मोलाचं सहकार्य पंचांच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळाले. देवानंदजी वलवी आपण पाहतोय, मॅन फ्रॉम नागले, त्यांचा पण हा स्वागत आणि सन्मान इथे करतोय. त्यानंतर गृहनाथजी तांडेल जे राजावलीवरून या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी आले होते, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान इथे करतोय. भीम मोरगा यांना विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी इथे स्पॉन्सर झालेली आहे या स्पर्धेसाठी. तर गृहनाथजी तांडेल यांचा स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. एक मायेची शाल, या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि एक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर आपण सागर माळी सरांचा देखील सन्मान करतोय. आपल्या विनंतीस मान देऊन ते या स्पर्धेसाठी आलेत. केपीएल सारखी एक मोठी स्पर्धा सोडून आपल्यासाठी त्या स्पर्धेकरता आलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. सुभाष लोखंडे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर पंडित सुरुंग यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतो. त्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेसाठी आपल्याला आलेली आहे. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. त्यानंतर डिव्हाइन लाईव्ह जे आपले ज्यांनी आपल्यापर्यंत लाईव्ह कव्हरेज पाठवलं त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. प्रीत पाटील, बँड फ्रॉम मालजीपाडा.
त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान इथे करतोय. संजय कोम यांना यायचंय. संजय कोम. चला त्यानंतर आपण चला 4 संघनायक या 4 संघनायकांचे ते स्वागत आणि सन्मान केला जाईल. कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघाचा संघनायक. आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करतोय. ओमकार या लगेच या. तर कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघाच्या संघनायकाचा देखील स्वागत आणि सन्मान इथे केला जातो. त्यानंतर सायाधार नागली संघाचा संघनायक यायचा आहे. चला त्यानंतर सायाधार नागले संघाचा संघनायक त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर जुदानी 11 बोलिंग संघाचा संघनायक या. चला ओमसागर बामणगाव संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. सत्कार केला जातोय त्यांचा. या लगेच या. या लवकर या. तर चला आपण सत्कार या ठिकाणी करूया. संतोष वल्वी ओमसागर बामणगाव संघाचा कर्णधार याचा सत्कार केला जातोय. एक शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण सत्कार करतोय. यस थँक्यू. त्यानंतर सत्कार मला वाटतं
जितेंद्र तुंबडा यांना स्टेजवरती आमंत्रित केलं जात आहे. सत्कार त्यांचा सुद्धा या ठिकाणी केला जातोय, तर त्यांनी सुद्धा स्टेजवरती या अशी मी त्यांना विनंती करतोय. तर जितेंद्र तुंबडा दादांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. चला या लवकर सत्कार आपण करूया. हॅलो, जितेंद्र तुंबडा यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. थँक्यू. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतो विकेश खरपडे आणि उत्तम दिंडा आणि संतोष वलवे या 3 पंचांचा संतोष वलवे आज कर्णधार म्हणून झालेला आहे. तर आपण विकेश खरपडे यांचा सत्कार करणार आहोत आणि उत्तम दिंडा यांचा सत्कार करणार आहोत. पंच म्हणून अंपायरिंग या ठिकाणी या मॅच साठी त्यांनी केली. आणि केशव हिलेम यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय या ठिकाणी. त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. केशव हिलेम. हॅलो, सत्कार या ठिकाणी काही राहिले असतील कदाचित. तर सन्मान्य चंदन देवळेकर, चंदन तांगडी यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जाईल. आणि आदरणीय सन्मान्य चंदन तांगडी यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतो आयोजकांना त्वरित आपण या ठिकाणी सत्कार करण्यासाठी जायचं आहे. खरा स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचे खंदे समर्थक आहेत आणि नेहमी क्रिकेटला सपोर्ट त्यांच्या माध्यमातून मिळत असतं. तर चंदनजी तांगडी यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. आदरणीय सन्मान्य कालूरामजी वलवी यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. कालूरामजी वलवी यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. कालूराम वलवी यांचा सत्कार करण्यासाठी मी सुभाष लोखंडे यांना विनंती करतोय. चला आयोजकांना विनंती करतो जरा फास्ट. कालूरामजी वलवी यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. या खासदार चषकामध्ये ओमसागर स्पोर्ट्स बामणगाव संघाचे माजी खेळाडू आहेत. सध्या ते ऍक्शन मध्ये नसतात, मात्र त्यांच्याविषयी म्हटलं जातं हा सध्या 40+ मध्ये आहेत. गोटी नेम त्यांचा खास करून फेमस होता असं म्हटलं जात आहे. चांगदेव वसावला याने सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. सन्मान्य श्री चांगदेव वसावला यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. चांगदेव वसावला, सन्मान्य श्री चांगदेव वसावला यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. मयूर तांगडी यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. मयूर आपण सुद्धा पुढे या. मयूर तांगडे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. चेक कर. तर चांगदेव वसाला हे सुद्धा मला वाटतं 40+ मध्ये आहेत. सध्या 40 सावकाश बसा चांगदेव. तर त्यानंतर चांगदेव वसावला यांचा सुद्धा सत्कार आपण करूया. जगांना विनंती करतोय की आपण जरा लवकरात लवकर सत्कार साहित्य त्या ठिकाणी घेऊन यावं. चांगदेवजी वसावला 40+ मध्ये सध्या कार्यरत असतात. तर नक्कीच खूप खूप आभार या ठिकाणी आपण आला त्याबद्दल. राजू कोम स्कोरर मधून चांगलं काम केलं, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. चला या. राजू कोम यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय.
तर मी विनंती करतोय यानंतर उपस्थित असलेले सन्मान्य श्री सूर्यजी तांगडी साहेबांना, काका या, तुम्ही सुद्धा या. तांगडी काका, आपला सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. चला शाल आणि पुष्प गुच्छ देऊन त्यांचा आपण सत्कार करूया. तांगडी काका सुद्धा एक क्रिकेट प्रेमी आहेत. या विभागातील भरपूर कधीपासून क्रिकेटला ते फॉलो करतात. तर आपण पाहतोय त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. थँक्यू काका. बसा, स्टेजवरतीच बसा, आपल्याला विनंती असेल स्टेजवरतीच बसा. दरम्यान बाउंड्री पंच रोशन कोम यांनी यायचं आहे. रोशन आणि कल्पेश वल्वी यांनी सुद्धा यायचं आहे. सचिन वल्वी, सचिन दिंडा, राहुल वल्वी, सर्वांनी एकत्र या लवकर. या वेळ झालाय, जवळजवळ 6:30 वाजले आहेत. या लवकर या, फटाफट या जरा, विनंती असेल. चला ओके. कोणी येत नाही ते लाजतात, आपण राहू द्या. सत्कार झालेला आहे. त्यानंतर उत्कृष्ट वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण जाऊया. ठीक. हा ओके. तर उत्कृष्ट पारितोषिक जे आहेत वैयक्तिक, त्याच्याकडे आपण वळतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण पाहणार आहोत. तर आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण ज्यांच्या माध्यमातून अपेक्षित आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे सनील सावरे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर उत्तम दिंडा त्यामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण पाहणार आहोत, तो जातोय सनील सावरे याच्या बाजूला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सनील याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि तो वितरित करण्यासाठी आमचे सन्मान्य मान्यवर चिंतामणजी थालकर यांना विनंती करतोय. या थापड, चिंतामणजी थापड यांना विनंती करतोय. त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आपण प्रदान करतोय. टाळ्या झाल्या पाहिजेत सनील याच्यासाठी. त्यानंतर सनील सावरे बेस्ट फिल्डर आपल्याला जी ट्रॉफी लाभली होती बेस्ट फिल्डरची श्रीपत रावते यांच्या माध्यमातून आली होती. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण पाहतोय की भरपूर जण रेसमध्ये होते. सर्वात जर पाहिलं तर दावा दाखल केला होता तो संतोष पी वल्वी याने. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाजच्या यादीमध्ये होता तो म्हणजे निलेश बंद्रे हा सुद्धा खेळाडू. मात्र निलेश बंद्रेचा संघ सुपर 4 मध्ये येऊ शकलेला नाही आणि आपण विचार करतो फक्त सुपर 4चा. त्यामध्ये त्याच्यानंतर जे नाव येतं ते नक्कीच आयोजकांच्या वतीनं आणि त्यांच्या वतीने सांगितलं जातं की अजून खाली गेलो तर नक्कीच पाहायला मिळत आहे की नागले संघाचा जितेंद्र तुंबडा याच्या नावाची ही ट्रॉफी या ठिकाणी वितरित केली जाते. तर जितेंद्र तुंबडा यांच्यासाठी जी बेस्ट फलंदाज बेस्ट बॅटर ट्रॉफी नवनाथजी गहिला यांच्या माध्यमातून आलेली आहे. तर मी वितरित करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय आमच्या मान्य संतोषजी वल्वी यांना. संतोष वल्वी यांच्या शुभ हस्ते, संतोष यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आपण संतोष वल्वी यांच्या
हस्ते ही ट्रॉफी प्रदान केली जाते आणि ट्रॉफी आपल्याला आलेली आहे नवनाथजी गहिला यांच्या माध्यमातून. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एक ट्रॉफी या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत आणि मोस्ट विकेट टेकर कोण आहे तर नक्कीच आपण पाहतोय संतोष पी वल्वी, विकेश खरपडे आणि केशव हिलिम. तर आपण पाहतोय तिघांचे सुद्धा सेम विकेट आहेत. मात्र ही ट्रॉफी संतोष आणि विकेश याच्यामध्ये कॉम्पिटिशन, कारण की पहिल्या क्रमांकावरती आपण पकडतोय तो नक्कीच संतोष, दुसऱ्या क्रमांकावरती आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे विकेश. तर विकेश खरपडे याला ही ट्रॉफी जाते. विकेश खरपडे 7 विकेट 5 इनिंग मध्ये आणि त्याच्या खाली आहे केशव. तर विकेश याला ही ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत. ती ट्रॉफी देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय सन्मान्य अरुणजी वल्वी या ठिकाणी आहेत का? अरुण वल्वी, अरुण वल्वी. ही ट्रॉफी आपल्याला लाभलेले उत्कृष्ट असा गोलंदाज, मला वाटते कोणाच्या माध्यमातून आली होती ती, बेस्ट बॉलर श्रीपत रावते यांच्या माध्यमातून आली होती आणि ही ट्रॉफी वितरित करतोय तो म्हणजे अरुण कोम. अरुण कोम यांच्या शुभ हस्ते. अरुण आणि राजू, राजू अरुण आलेले नाहीयेत त्यामुळं राजू त्यांचे बंधू आहेत, त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला प्रदान केली जाते. तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत. या 3 ट्रॉफी आपण वितरित केलेल्या आहेत. त्यानंतर 4था क्रमांक विजेत्या संघाच्या कर्णधाराला मी ट्रॉफी स्वीकारण्यासाठी येण्याची विनंती करतोय. जास्त वेळ न दबडता या, लगेच ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या आणि ही ट्रॉफी आपण वितरित करूया. मान्यवर ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे श्री विनायकजी डिंडा, श्री ज्ञानेश्वरजी डिंडा आणि आकाशजी डिंडा यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण आमंत्रित करूया सन्मान्य श्री संजय कोम आणि चंद्रकांत लोखंडे दोघांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. या 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी या, लवकर या. चला इथे टाळ्या झाला पाहिजेत. 48 संघांपैकी 4था क्रमांक आणि त्यानंतर आपण जातोय ही 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी वितरित करण्यासाठी. नागले संघाच्या कर्णधाराला आम्ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतोय. तर ही ट्रॉफी वितरित करण्यासाठी मी विनंती करेन चिंतामणजी थापड दादांना आणि आमचे मयूर तांगडी यांना, दोघांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी प्रदान करूया. ही ट्रॉफी आपल्याला लाभली होती ती म्हणजेच श्री कमलेश दळवी आणि श्री रंगनाथजी कुताडे यांच्या माध्यमातून. तर ही ट्रॉफी वितरित करण्यासाठी नक्कीच आमचे 2 मान्यवर आहेत. टाळ्या झाल्या पाहिजेत या 3ऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी. आणि त्यानंतर मी आमंत्रित करेन सन्मान्य श्री प्रशांतजी यांना आणि 2ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्या हस्ते आपण प्रदान करावी अशी मी त्यांना विनंती करतोय. प्रशांतजी उपसरपंच आहेत पाये ग्रामपंचायतीचे, त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत 2ऱ्या क्रमांकाची. 2थ्या क्रमांकाचा संघ बामणगाव संघाच्या कर्णधाराने यायचं ट्रॉफी स्वीकारण्यासाठी.
ही ट्रॉफी आपल्याला आलेली आहे श्री संजय कोम यांच्या माध्यमातून आणि श्री भीम मोरगा दोघांना तुम्हाला सुद्धा बोलवतोय. भीम मोरगा आणि संजय कोम यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतोय. आणि कर्णधार कालूराम वलवी काही नाही, खाली बसा थोडासा. जरा टाळायला पाहिजे त्या संघासाठी जोरदार. 48 संघांपैकी दुसरा क्रमांक, खूप खूप अभिनंदन. त्यानंतर सर्वांनी थोडस साईड लावून थांबायचं आहे. साईडला इकडे येऊन फोटो वगैरे नंतर तुम्ही काढा, कारण की तुम्ही आयोजक आहेत, लक्षात असू द्या. तर प्रवेशजी देवळीकर यांना विनंती करतोय, आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस बॉक्स मध्ये या. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत, जी आपल्याला लाभलेली आहे श्री प्रवीण लोखंडे आणि श्री सुभाष लोखंडे यांच्या माध्यमातून. तर टॉस बॉक्स मध्ये दादा तुम्ही उभे राहा, तुम्हाला सर्व पोहोचेल तिथे. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी मला वाटतंय सायकल सुद्धा त्यांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आलेली आहे. तर प्रथमतः ट्रॉफी ही त्यांच्यापर्यंत पोहोचवावी अशी मी त्यांना विनंती करतोय. दादांकडे द्या, त्यांच्या हातात द्या आधी. आणि ही ट्रॉफीसाठी मानकरी आहेत, कोण कोण असेल तर विकेश खरपडे. यस, सायकल सायकल त्या साईडला समोर नेऊन उभी करायची आहे. आणि निमेश बंद्रे, त्यानंतर संतोष पी वलवी. आणि मॅन ऑफ द सिरीज पॉइंट नुसार जर आपण पाहिली तर ज्याच्या सर्वात 405 पॉइंट आहेत 5 इनिंग मध्ये, संतोष पी वलवी मॅन ऑफ द सिरीज. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर या टुर्नामेंटचा ठरला जातो संतोष पी वलवी. आणि त्यांना प्रवीण लोखंडे तसेच सुभाष लोखंडे यांच्या माध्यमातून आलेली एक चमचमाची ट्रॉफी. आणि प्रशांतजी यांना सुद्धा मी विनंती करेन, प्रशांतजी आपण सुद्धा जॉईन करायची आहे ही बक्षीस वितरण सोहळा. आणि आपण पाहतोय की प्रवेशजी देवळीकर यांच्या माध्यमातून एक आकर्षक सायकल. मला वाटतं सायकलला सध्या लॉक लावलेला नाहीये ना, तर मग चावी सुद्धा बनवली असती. खाली आहे का? हो, मात्र त्याची चावी आम्ही बनवायला विसरलेलो आहोत. तर प्रशांत दादांच्या माध्यमातून नक्कीच एक आर्थिक मला वाटते बक्षीस सुद्धा दिलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी बसायचं आहे. गुगली इथे गुगलीने पडली पाहिजे. क्या बात आहे, काय हजार एकदा. 405 पॉइंट संतोष पी वलवी मॅन ऑफ द सिरीज ठरलाय. अरे त्याला बघा, नाहीतर गुगली पिचच्या बाहेर पडायची. चला, त्यानंतर मी तिथेच दोन्ही मान्यवरांना विनंती करेन तिथेच आपण बक्षीस समारंभ करूया, कारण की तिथे बरं पडेल, फोटो चांगला येईल. चला, ही जी ट्रॉफी आपल्याला आपल्याला श्री प्रमोदजी जाधव युवा कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी आणि श्री पंडित सुरुंग सदस्य ग्रामपंचायत ब्राह्मणगाव प्रथम क्रमांक ट्रॉफी. तर जी ट्रॉफी चमचमाची ट्रॉफी जाते आई जीवदानी बोळींज या संघाच्या नावावरती एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि ती ट्रॉफी स्वीकारण्यासाठी कर्णधाराने अगोदर एक फोटोसाठी फक्त या, नंतर सर्व संघाने फक्त फोटोसाठी एकाने पहिला कर्णधाराने जा फोटो घ्या,
नंतर सर्व संघाने जॉईन करा. फोटो घ्या मोबाईल मध्ये फोटो घ्या असोसिएशनच्या ग्रुपमध्ये टाकण्यासाठी. आमच्या मान्यवर दिसले पाहिजे, लक्षात असू द्या. टाळा झाला पाहिजे सन्मान्य मान्यवरांसाठी. चला सर्व संघाने जॉईन करा आणि मामुन्यांच्या जोडीला एक चांगला फोटो घ्या सेटअप लावून. काहींनी खाली बसा. या ओमसागर बामणगाव आयोजित खासदार चषक बाळा मामा यांच्या नावाने भरवला स्पर्धेचा हा प्रेझेंटेशन सेरेमनीचा शेवटचा क्षणचित्र पाहिला जात आहे. आमचे कॅमेरामन प्रीत पाटील यांच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपले जातात. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ब्रॉडकास्ट केला जातोय आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल चॅनल वरती हा लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रीत, तर चला प्रीत या ठिकाणी कॅमेरा आपल्याकडे पोहोचवतील. आपण पाहिला हा नक्कीच एक दिमागदार सोहळा. आदरणीय सन्माननीय खासदार श्रीमान बाळामामा चषक 2025 ओमसागर